राज्यातील 16,000हून अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आली असून या ग्रामपंचायतीवर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते। मात्र इतर राज्यांच्या धर्तीवर सरपंच आणि विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्रशासकीय पदाची जबाबदारी देण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ अपुरं आहे। परिणामी एका प्रशासकाकडे किमान 5 ते कमाल 20 पेक्षा अधिक गावांचा कारभार सोपवावा लागतोय। इतका मोठा कार्यभार सांभाळताना गावांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे ग्राम पातळीवर लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिका अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रशासक म्हणून शासकीय कर्मचारी नेमण्याबाबत कायदा आणि न्यायालयीन आदेशांचा हवाला दिला जातो। मात्र मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये सरपंचाचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत। याचा अर्थ हा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे। त्यामुळे राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा करून सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे।